रामकृष्ण हरी. इन्साइड चर्चा विथ श्रावणमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपला पहिलाच पॉडकास्ट आहे आणि पहिल्याच पॉडकास्टचा पहिलाच एपिसोड आहे. तर इन्साइड चर्चा म्हणजे असे काही कलाकार असतात, असे काही व्यक्तिमत्व असतात आपल्या समाजामध्ये, जे कोणाच्या निदर्शनात येत नाही. पण त्यांची सुद्धा एक प्रवास असतो, त्यांची सुद्धा एक वाटचाल असते आणि त्या वाटचालीचा, त्या प्रवासाची चर्चा कोणीही करत नाही. त्यांचं कौतुक कोणीही करत नाही. मग ती आतली बाजू, त्यांची जी आतली बाजू आहे म्हणजे इनसाइड जी चर्चा आहे, ती आपण आपल्या पॉडकास्टद्वारे करणार आहोत. म्हणून आज आपल्या भागातले, महाड, रायगड या भागातले सुप्रसिद्ध पखवास वादक, रायगड भूषण, कोकण रत्न, हरिभक्त परायण समीर महाराज मेस्त्री आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर आपल्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. तर नमस्कार महाराज. नमस्कार. आपला हा छोटा सेटअप कसा वाटतं तुम्हाला? मस्त छान आहे. पहिली वेळ आहे ना? होय. माझी पण पहिलीच वेळ आहे. कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेण्याची नाही का? अच्छा, पहिलीच वेळ आहे माझी पण. खूप दिवस आपला खूप दिवस आपला टायमिंग जुळत नव्हता आणि फायनली आज टाइम जुळलेला आहे. महाराजांनी मला वेळ दिलेला आहे. काय व्हायचं, जेव्हा मी कीर्तनात असायचो, तेव्हा ते फ्री असायचे. जेव्हा ते कीर्तनात असायचे, तेव्हा मी फ्री असायचो. आणि मग टाइम जुळत नव्हता. आज फायनली दोघांचंही कीर्तन होतं. तुमचं काहीतरी फालकेवाडीला कीर्तन होय. होतं आणि माझं इथे जवळच मांडवकर, करंजाडी मांडवकर कोण होता. मग ते उरकून आता आम्ही आलोय आणि आज फायनली पॉडकास्टला मी सुरुवात करतोय आणि महाराजांचा वेळ आपण घेतलेला आहे. तर नमस्कार महाराज. मला पहिलं तुम्ही सांगाल की तुमचं शिक्षण काय मला? तुमचं शिक्षणाबद्दल मला काय सांगाल? आता शिक्षणाचं सांगायला गेलं तर आपलं म्हणजे आता कसं गरीब परिस्थिती असल्यामुळं तेवढं फारसं शिक्षण घेता नाही आलं. तरी पण वडिलांनी आपल्याला 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे आपलं. तेवढं शिक्षण घेता आलं. त्याच्यानंतर पकवाजाचं थोडंसं चालू केलं आपण. काय यावर येणारच आहे मी. हां. तर शिक्षण आपलं साधारणतः 12वी पर्यंत झालेलं आहे. मग ही जी पखवाज शिकण्याची प्रेरणा आहे म्हणजे तुम्हाला कधीपासून वाटलं की आपण पखवाज वाजवू शकतो? सुरुवात कुठून झाली या गोष्टीची?